आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। पर्वती नागरिक सहकारी संस्था व सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं पद्मावती माता मंदिरामध्ये दुर्गाष्टमी निमित्त श्रीसूक्त पठणास कार्यक्रम संपन्न। सर्वप्रथम पद्मावती देवीला वंदन। पर्वती नागरिक सहकारी संस्था आणि सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं दुर्गाष्टमी निमित्त श्रीसूक्त पठणास 2 वर्ष म्हणजेच 25 महिने पूर्ण झाले। या निमित्तानं झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कर्तृत्ववान नारी शक्तींचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यांगना व ज्येष्ठ अभिनेत्री माननीय लीला गांधी, गरीब परिस्थितीवर मात करून LLB शिक्षण पूर्ण करून गुन्हेगारी क्राईम क्षेत्रातील वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट अनुश्री पुराणिक, सीमा बद्दी, साक्षी कांबळे, विश्वजित मोरे, अद्वैत पाटील यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ कलावंत लीला गांधी, पर्वती नागरिक कृती समितीच्या अध्यक्ष श्रेया फाटक तसेच सुखकर्ता प्रतिष्ठानचे शेखर कोरडे, ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, पोलीस तपास क्राईम रिपोर्टर बाळकडू, दैनिक सेवाशक्ती, दैनंदिन, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी कांताभाऊ राठोड, सामाजिक कार्यकर्त्या शारदा सरोदे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास ढोबळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पद्मावती देवीची आरती गायिका चारुशीला बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आली। दिव्यत्वाची जिथं प्रचिती तिथं कर माझे जुळती या बोरकराच्या काव्याचा उल्लेख फक्त पुरस्कार देणारे व घेणाऱ्यांच्या ठिकाणी देवाचं काम करण्याचं दिव्यत्व दिसते। त्यांना वंदन करून पुरस्कार देणे यामध्ये कृतज्ञता आहे व स्वीकारणारे तर त्यामुळे अधिक प्रेरित होत असतात। सेवेपेक्षा देवाचं काम फार मोठे, देवाला अधिक आवडणारं असतं, म्हणून एकूणच शब्दात भावनापुरी सामवेना होते। कुचंबना आशयाची अशी अवस्था होती आहे असं म्हणून सर्वच कामास वंदन करून मनोगत व्यक्त केले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।